अहो, उद्या डब्याला भाजी कोणती करू? कोबीची करेन उद्या. हा, दादा एकटाच चाललायस आज वॉकला? हो. शिल्पी, हा हे निघाले का ग? अगं हो, बघ ना एकटाच गेला. अरे देवा, मला न हाक मारताच गेले. अहो अहो अहो, मला हाक तरी मारायची ना, माझं आवरलं होतं. थांबा ना. अहो, आल्यापासून तुम्ही माझ्याशी बोलला पण नाहीत. का आलेलीस ऑफिसला? मी तर फक्त तुमचा डबा द्यायला आले होते, पण तिकडे जे काही झालं ते कळलं? माझ्यावर किती प्रेशर आहे हे कळलं ना तुला? सोडून द्या ती नोकरी. काय? हो, एवढा त्रास होत असेल तर सोडून द्या ती नोकरी. आणि हेच सांगायला मी आले होते. तुला काय गंमत वाटते का? नोकरी सोडून द्या आणि काय करू? आणि हा, ते बाबांना नाही सांगितलं ना सगळं? नाही. हा, बरं झालं. नाही तर ते येतील अजून उपदेश द्यायला मला. एक फ्लॅट घेऊन ठेवला इकडे तर त्यांना वाटतं सगळा भार त्यांनीच उचललाय. घर मी चालवतो, माझ्या मुलींचं एज्युकेशन आहे, आपल्या नवीन घराचं प्लॅनिंग आहे, त्याचं सेव्हिंग आहे. अँड आय डोंट हॅव अ चॉईस. तुम्ही बिझनेस का नाही करत? प्राजक्ता येऊन गेली घरी. यांचं त्यांचं ऐकून ना माझ्याशी बोलत जाऊ नकोस. आपल्याला सिक्युरिटीची गरज आहे आणि ती सिक्युरिटी हा जॉब देतो मला. आणि तुला जे नाही कळत त्यात नको पडत जाऊ. पडणार. हो, कारण तुम्हाला कुणी काहीही बोललेलं ना मला सहन होत नाही. एक दिवस आलीस तू ऑफिसला, पण जे काय बघितलं त्याच्यावर आकलेचे तारे तोडणं सुरू. हेच बॉस मला म्हणालेले, तुझ्याशिवाय कंपनी रन करू शकत नाही मी. एम्प्लॉईनी अजून चांगलं काम करावं ना म्हणून प्रेशर टॅक्टिक्स असतात हे. अच्छा, ते मला झापत होते तेव्हा तू आलीस, तू पाहिलंस सगळं. त्यानंतर मी त्यांना काय ऐकवलं हे तू ऐकलंच नाहीस, कारण तू निघून गेलीस. दुसऱ्या एम्प्लॉईची फाईल घेतलेली आणि मला सुनवत होते. मग दाखवलं मी, मग आले आय डोंट मीन इट, आय एम सॉरी. आणि शेवटी जॉब हा जॉबच असतो. मेंटॅलिटी बदलायला हवी. काय बोललीस? मी छे, काही नाही. चल. गणू, तू मला फक्त एवढंच सांग की यांनी बिझनेस करायला हवा की नको? थँक्यू गणू. बस आता फक्त एकच काम राहिलं, यांचं मन बिझनेसकडे कसं वळवायचं. डोकं उठलंय नुसतं. हा रविवार ना नकोसा वाटतो या सावंतापुढे. त्या पंप्याला काही कामधंदे नाही, मोठ्याने टीव्ही लावून ठेवायचा बस. मग तू पण लाव ना. आणि काय ऐकू? त्यांच्या टीव्हीच्या आवाजात काय ऐकू येणार आहे? फोडून टाकायला हवा त्यांचा टीव्ही. संजूच्या डोक्यावर हात ठेवलायस तू. काय काय करतोय माझा संजू? बिचारा शांतपणे झोपला तर आहे माझा बाबू. बाबू तो झोपलाय म्हणून बबडे आणि बाबू दिसतो तुला. त्याला एकदा उठू दे मग बघ. चांगली आयडिया. संजूलाच पाठवते टीव्ही फोडायला. आई प्लीज. वहिनी, कॉफी. हा हा, आणते.
आणि आई, एकच दिवस मिळतो बरं का संडेचा मला रिलॅक्स करायला. जरा घरात शांतता ठेवा प्लीज. हे घे. थँक्यू. ऐक ना, हं? आज संडे स्पेशल लंच मध्ये काय आहे ग? तुला काय हवंय? दाल मखनी आणि राईस चालेल. पोळी भाजी खाऊन जाम कंटाळा आलाय मला. बरं. अहो जरा बटर घेऊन येता का? मी आज कुठेही जाणार नाहीये. मी आणते. नको अश्विनी, मी जाणार आहे गम आणायला, मी घेऊन येतो बटर. बर. बाबा नवीन वॉलेट घ्या. कशाला काय गरज आहे? त्या वॉलेट मध्ये ठेवायला पैसे तर नसतातच. फुकट वॉलेटवर खर्च. हा लकी वॉलेट आहे म्हणून ठेवतोय. दादा, लकी वॉलेट का ते कळलं का? आईने गिफ्ट दिलंय रे. फोटो आहे त्यात माझा. वा, दिलीप कुमार अँड सायरा बानो. हो बाबा, आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. शिल्पी, श्रेयस, माझं खूप प्रेम आहे हिच्यावर, मला हिची आठवण येते म्हणून फोटो ठेवत नाही वॉलेट मध्ये. तर प्रकाश, लक्षात ठेव, तू जर आयुष्यात कधी चुकलास, ही जी व्यक्ती तुझ्या आयुष्यात आलेली आहे ही तुला कधीही सोडणार नाही, हे कायम माझ्या लक्षात असावं म्हणून मी हिचा फोटो वॉलेट मध्ये ठेवतोय. आज संडे ब्रेकफास्टला काय आहे मला कळलं. हे बघ मिसळ. अहो शिल्पीला मिसळ हवी होती ना म्हणून केली. हे तू पाव खायला लागली? आज चीट डे माझा, त्यामुळे आज मी मिसळ पाव, दाल मखनी, राईस आणि कुल्फी सगळं खाणार आहे मी. ए हॅलो, कुल्फीचं मी पोरांना प्रॉमिस केलं, तुला नाही. चल. अरे त्यांच्यापेक्षा ही लहान आहे. बाबा प्लीज. हा, कुल्फी. अगं अश्विनी, एवढ्या लवकर का मिसळ केलीस? नाश्त्याला अजून वेळ आहे. अहो आई, मुलं उठतील ना इतक्यात. आज रविवार आहे, संजूला डोसे खायचे होते. तुम्हाला जेव्हा हवी असेल ना तेव्हा मी गरम करून देईन. काही म्हण, पहिल्या वाफेची चव वेगळीच असते. उज्ज्वल, मला वाटतं ना रविवारसाठी ना स्वयंपाकघर वेगळं भाड्याने घ्यायला पाहिजे. हो, तुम्हा सर्वांचा रविवार असतो आणि अश्विनीला किती काम पडतं. बाबांनी तर वकील पत्रच घेतलंय म्हणा बहिणीचं. ती सावंतबाया येईल मिसळीच्या घमघमाटाने. अगं अश्विनी, आले हा सावंत काकू. या, वाटच बघत होते तुमची. अय्या, माझी वाट. मला वाटलं तुम्ही 4 BHK च्या कामात बिझी असाल. काय हो काकू? अगं तू पापड सांगितले होतेस ना, हे घे. आणले तुम्ही? हो. थांबा, आलेच. वा, काय घमघमाट सुटलंय. हा? म्हणून तर पापड आलेत ना घरी. ओ 4 BHK, मी काही मिसळीचा घमघमाट आला म्हणून नाही आली हो इथे. काकू पैसे. हो. तुम्ही थांबा, मी आलेच. या सोसायटीत हा काय माझा पहिला रविवार नाहीये. आई प्लीज. थांबा जरा. अगं एवढी कशाला? तेच म्हणते मी, एवढी कशाला? अहो काकू, मी घेऊन येणारच होते. घ्या. बरं, येते मी. हो. टोप रिकामी पाठवू नका. अहो आई, कशाला गाव जेवण घालत असतेस? तिच्याकडून काही ते पापड वगैरे घेऊ नकोस. अहो आई, बाजार भावापेक्षा 25 रुपयांनी स्वस्त देतात ना म्हणून घेते मी. हा, आणि जास्त पापड तूच खातेस. मी जाते आंघोळीला. लवकर. अश्विनी मला चहा दे ना प्लीज. आणते. अरे देवा, पापड. मी जाऊन येतो बटर घेऊन. हा. गणू, बिझनेस मध्ये खरंच खूप फायदा आहे रे.